गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? सॉरी, जरा व्हिडिओ लेट बनवत होतो कारण का माझे दोन बॅक टू बॅक सेशन्स होते आज. 7 ते 8:30 आणि एक 10 ते 11 होता, पण तो 11, 11:30, पावणे 11 झाले मला, 11:40 झाले मला बंद करता करता सेशन्स. कारण का खूप लोकांची डाऊट असतात, ते सॉल्व्ह केल्याशिवाय सेशन बंद करू शकत नाही. तसे डाऊट्स खूप होते आज, त्यामुळे जरा वेळ झाला, त्यासाठी मी क्षमा मागतो तुमची. ओके. आपण काल काय वार्ता केली होती, या काल आपण काय समजण्याचा प्रयत्न केला होता, त्याप्रमाणे मार्केटनी काय केलंय बघा. क्लिअर कट आपण बोललो होतो की मार्केट जर ह्या लेवलला तोडून इकडनं जर पुल बॅक घेत असेल तर आपण 120च्या वरती काहीतरी ट्रेड करण्याचा प्रयत्न करू, किंवा मार्केट जर प्राइस एक्शन करत खाली येत असेल तर आपण लगेच इथे ट्रेड मध्ये बसायचं आहे. ओके. आणि आपलं टार्गेट इथे अचीव होईल. बघा, टार्गेट अचीव झाला, नीट आहे का? टार्गेट अचीव झाला, पण प्रॉफिट नाही झालं. आज खूप लोकांनी आपले पैसे नक्कीच गमवले असेल. मी पण आपल्या फॅमिली मेंबरचा जो आमचा ग्रुप असतो तिकडे आपण सगळ्या गोष्टी सांगतो, समजवतो. मी सांगितलं की इथे ह्या लेवलच्या वरती बाईंग करायची, ह्या लेवलच्या खाली बाईंग करायची, अशा गोष्टी सांगितल्या होत्या, पण दोन्ही वेळेला स्टॉप लॉस हिट झाला. आता होतं काय, तुम्ही बोलाल की एवढं शिकून पण तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. मी काही देव नाहीये, मी पण ट्रेडर आहे, त्यामुळे चुका माझ्याकडून होणं पण स्वाभाविक आहे. जर युट्यूब वाले खूप लोक बोलतात म्हणजे 10 ट्रेड बरोबर जातात, तर ते चुकीचं आहे. मी तुम्हाला खूप व्हिडिओ मध्ये सांगतो की कुठलाही ट्रेडर जर सांगत असेल की माझे 10च्या 10 ट्रेड एकदम चांगले जातात, तर म्हणजे तो खोटं बोलतोय, डेफिनेटली खोटं बोलतोय. जसं आज माझ्या बाबतीत झालं. मी हर वेळेला सांगतो, मी कोकणातला आहे, तर आम्ही कसं एक देवाला देतो. आमच्याकडे कहावत आहे की एक देवाला, तर 10 पैकी माझा एक ट्रेड देवाला जातो, 9 ट्रेड तर माझे सक्सेसफुल आहेत. म्हणजे लाख रुपयाचा कॅपिटल मी घेऊन जात असेल, ठीक आहे, त्याच्यातले मला हर वेळेला 10,000 भेटतात, लाख रुपये कोण असेल, तर मी एकदा 10,000 मार्केटला देऊ शकतो. का नाही देऊ शकत? का देऊ शकत नाही? कारण का इथे मी आज परत शिकेन ना काहीतरी नवीन. आणि मी सांगतो की मी अजूनही शिकतोय तुमच्याबरोबर, समजतोय गोष्टींना. का माहितीये का? जेव्हा मला असं वाटेल ना की मी मार्केट शिकलो आणि मार्केटमध्ये सुपिरियर झालो, मला मार्केटच्या मुवमेंट कळायला लागल्या, तिथेच माझा करिअरचा एंड होईल ट्रेडिंगचा. कारण का इगो आहे ना, इगो हर एक गोष्टींना बरबाद करतो, खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे इगो येऊ शकत नाही. तर मी आज पण मी इगो पाळला नाहीये. मार्केट जेव्हा खाली आलं, इकडनं एक पुल बॅक घेऊन जेव्हा मार्केट खाली होतं, तेव्हा मी एक पुटचा ट्रेड टाकला की कॅन्डल क्लोजिंग. मार्केटने एक कॅन्डल दिली आणि परत मार्केट रिव्हर्सल झालं. ओके. त्यानंतर मी ते ह्या लेवलच्या वरती कॉलचा ट्रेड टाकायचा प्रयत्न केला, पण तो खूप वेळाने हिट झाला. म्हणजे टार्गेट हिट झाले, पण एवढा पेशन्स कोणामध्ये नसतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसायचा. आणि हे आपण पण करायचं नसतं. कारण काय माहितीये की सायकोलॉजी बिघडते मग. ओके. आज मार्केटिंग नक्की काय केलं? मार्केटिंग काय केलं? पहिल्याच्याच 2-3 कॅन्डल मध्ये प्रॉफिट देऊन टाकलं. प्रॉफिट बुकिंग करून टाकलं. इथे ट्रेड करणारी लोक खूप रिस्की ट्रेड करतात. रिस्की म्हणजे ह्या लेवल तर मी ट्रेड करतच नाही, ह्या टायमिंगला ट्रेड करत नाही, कारण का व्होलॅटिलिटी जास्त असते. मार्केट पटकन ह्या दिशेमध्ये येऊ शकतं, त्यामुळे मी ट्रेड करत नाही. कारण माझा रूल आहे, माझा सेटअप आहे. कारण मी रूलचा माणूस आहे, मी सेटअप बिना काम करत नाही, म्हणून मी प्रॉफिटेबल ट्रेडर अजूनही आहे. तर ठीक आहे, आजचा दिवस नाही गेला तर दिवस संपला नाहीये ना. आज शेवटचा दिवस नव्हता ना, उद्या पण आहे. उद्या बघूया काय ते. आणि येणारे खूप दिवस आहेत मार्केटमध्ये. कोरोनाच्या वेळेला दुनिया बंद होती, सगळे कामकाज बंद होते. मेडिकल आणि फक्त ग्रोसरी शॉप्स, किराणा दुकान चालू होते, बाकी सगळे शॉप्स, दुकानं बंद, कामं बंद. लाईफलाईन जी आपण बोलतो ट्रेन मुंबईची, ती पण बंद झाली होती. हर एक कानाकोपऱ्यातल्या लोकांनी सफर केलाय. पण स्टॉक मार्केट चाललं ना, तर मग स्टॉक मार्केटला उद्याच काय होणार नाहीये. आज गेला उद्या येईल. ठीक आहे. त्यामुळे पेनिक नका हो, हताश नका हो, नाराज नका हो की मला आज काय प्रॉफिट भेटला नाही. मार्केटने बघा ना, रेंज मध्ये असताना मार्केट तुम्ही काय करू शकाल? काय करू शकाल? काहीच करू शकत नाही. देव जर तुमच्या बाजूला बसून जर ट्रेड देत असेल तर पॉसिबल नाहीये, कारण का मार्केटचा जी चलना आहे, तो मार्केट तीच चाल चालणार. मग मार्केटची चाल कशी पण समजायची हे खूप महत्वाचं आहे, आणि त्यासाठी तुम्हाला लागतो मोठा एक्सपिरियन्स.
दूरदृष्टी, नजरचा खेळ, ह्या सगळ्या गोष्टी जर आल्या तर आपण समजू. त्यानंतर मार्केटला सोडून दिलं, बाबा जा, तुला राम राम, मला नाही पटत आहे, मला नाही जमत आहे, मी नाही खेळणार आहे. मार्केट लास्टच्या मुवमेंटला एक मुवमेंट दिला, ओके, मुवमेंट दिला, पण हा जो मुवमेंट आता आलाय ना, हा नक्कीच खरा मुवमेंट आहे का? मार्केट परत ट्रॅपिंग करून ह्या लेवलला खाली येण्याचा प्रयत्न करेन. तर आपण येऊया, बघूया 15 मिनिटाच्या चार्टवरती आपल्याला काय दिसतंय. ओके, तर आपण हे सगळं खोडून टाकूया आणि 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघूया नक्की मार्केट काय करायचा प्रयत्न करतोय. ओके, तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल, मार्केटने इथे पाऊस घेतला, मार्केट इथे थांबलं, ठीक आहे, ह्या लेवलच्या वरती मार्केट थांबलेलं. ओके, इकडनं मार्केटला वरती जाण्यासाठी स्वाभाविक होतं, पण मार्केट गेले नाही, मार्केट खाली आलं, म्हणजे मार्केटने आपल्याला ट्रॅप केलं. ओके, ही पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये टाकून घ्या की येस, ही गोष्ट घडले. कधी ना आयुष्यात ना ऍक्सेप्ट करायला शिका. ज्या पण गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात ना, त्याला स्वीकारा. त्या गोष्टीबद्दल विचार करणं या त्याचा द्वेष करणं या त्याबद्दल भांडणं, बोलतो ना, एक जिद्द आहे, माझ्याबरोबरच का झालं, तुम्ही करत बसाल ना, तुम्ही येणाऱ्या आयुष्यामधल्या खूप काही गोष्टींमधनं चुकू शकता, तुमच्याकडे ते सुटू शकतात. तसंच मार्केट पण आहे, नाही झालं सोडून द्यायचा विषय, पुढचा विषय घ्यायचा. हेच आयुष्य खरं आहे, आणि तेव्हाच आपण एक मोठ्या प्रगतीच्या मार्गावर जाऊ. ह्याच प्रश्नामध्ये पण इथे पळत राहू ना आणि हे सॉल्व्ह करत राहू, तर आपण ह्याच लेवलला राहू, आपण ही लेवल कधीच गाठणार नाही. त्यामुळे तर ही लेवल संपली, विषय संपला. 15 मिनिटाच्या आठवती मार्केट जेव्हा ह्या लेवलला पाऊस घेतलेला, वरती येऊन थांबलेलं, त्यानंतर प्राइस एक्शन देत आले. आता बघा, प्राइस एक्शन देताना मार्केटने इथे पण प्राइस एक्शनला तोडण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, आज पण तोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मार्केटमध्ये बायर्स तर आहेत आणि सेलर्स खूप कमी आहेत. बघा, सेलिंग जर व्हायची असती ना खरी, तर मार्केट मोठी कॅन्डल बनवून खाली आली असती. ओके, आपण अर्ध्या तासावरती पण येऊया, कारण अर्ध्या तासाचं आज महत्व खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केट स्टार्टिंगला सेलिंग देते, मार्केट स्टार्टिंगला सेलिंग देते, मार्केट स्टार्टिंगला सेलिंग देते, नंतर मार्केट लगभग साइडवेज होत आहे. तुम्ही बघाल तर त्याचा अर्थ काय होतोय, मार्केटमध्ये प्रॉपर सेलर्सची सेलिंग येत नाहीये. मी बोलून मार्केट टोटली बेरिश होत नाहीये. मी काल पण बोललो 50% वर 50% खालीचा ट्रेड होणार आहे. झालं ना, खाली आला आणि परत वरती गेला, म्हणजे 50% आपलं जे विश्लेषण आहे, हे आपण टेक्निकल करतोय ते बरोबर आहे. मग चूक असं काही नाही, चूक फक्त होते कुठे, जिकडे तुम्ही थांबत नाही. आणि आपला मोठं काय, की पहिले थांबायला शिका, गोष्टींना समजा, आणि त्यानंतर काही शिकण्यातनं तुम्हाला जे प्राप्त होईल, तुमच्या एक्सपिरियन्स प्राप्त होईल, जे तुम्हाला भेटेल, तोच खरा तुमचा अचिव्हमेंट असेल, आणि ही अचिव्हमेंट तुमच्या प्रॉफिट मध्ये, ग्रीन मध्ये रोज कन्वर्ट होईल. लिहून घ्या गोष्ट ही, कारण का ह्याच गोष्टीवरती मी ठाम राहून माझं आयुष्य सक्सेसफुल केलेलं आहे. डेलीवरती येऊन परत आपण जर बघत असू, तर इथे जराशी मला गडबड दिसलेली आहे. आता गडबड तुम्हाला पण दिसली पाहिजेच ऍक्च्युली, जर तुम्ही ट्रेडर आहात तर. माझ्या स्टुडंट्सना तर दिसलीच असेल नक्कीच. मार्केटची ही एक लेवल आहे, नीट बघा, ही एक लेवल आहे. मार्केटची अजून एक जर बघायला गेले ना, तर अशी एक लेवल आहे, ठीक आहे. पण मी ही लेवल मानत नाही, मी जरा ह्या ग्रीन कॅन्डल लेवल मानतो. का? कारण का इथे मदर कॅन्डल बनली, मोठी ग्रीन कॅन्डल बनली, त्यानंतर मार्केट टोटली बॅरिश, मार्केट डायरेक्टली ह्या लेवलला येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. कुठे? 25-3 जी आपण वार्ता केली होती गेल्या हप्त्यामध्ये पण. ओके, ही जी कॅन्डल बनलेली आहे, ह्या कॅन्डलचा अर्थ काय असतो तुम्हाला सांगतो. ह्या अर्थ कॅन्डल असतो की वरनं पण तेवढाच प्रेशर आणि खालनं पण तेवढाच प्रेशर, म्हणून या कॅन्डलला डोजी कॅन्डल बोललं जातं. आता होतं काय माहितीये की डोजी कॅन्डलचा एकच हिशोब आहे, सेलर्सनी पण ताकद लावलेली आहे आणि बायर्सनी पण ताकद जर लावलेली आहे, बरोबर ना, तर आपल्या मराठीमध्ये काय होत आहे, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. मग सेलर्स आणि बायर्स मध्ये भांडत असेल ना, तर तिसरा म्हणजे आपण प्रो ट्रेडर्स, या बिगनर्स जे आपण ट्रेडिंग करण्याचा विचार करतोय, समजतोय गोष्टींना, ह्याचा फायदा पण घ्यायचा असतो. तो कसा फायदा घ्यायचा असतो तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता नीट परत तुम्ही समजून घ्या गोष्टींना. डोजी कॅन्डलच्या वरती, आता नीट बघा, डोजी कॅन्डलच्या वरती ही जी टॉप आहे आणि ही जी बॉटम आहे, ही तोडणं खूप आवश्यक आहे.
ओके. जर मार्केट ही कॅन्डल तोडून वरती सस्टेन होऊन जात असेल, आता कुठली कॅन्डल बघा, ही 226,000 लगभग 70 आहे, तर मी 80 पकडतो. एक राउंड कॅल्क्युलेटिव्ह सायकोलॉजिकल इफेक्ट असतो, तो फिगर असतो, तो 80 पकडतो मी. आणि खालची लेवल कुठे? 80. हे बघा, आपण टाकलीच आहे 880, म्हणजे मार्केटने आज 30 लेवलला टेस्ट केलेलं आहे. तर ती लेवल खूप येणं जरुरी आहे, तरच मी मार्केटमध्ये 880 खाली कॉल पुट साठी जाईन नक्कीच. आणि माझा पहिला टार्गेट तर नक्कीच 750-700 पर्यंत असेल. ओके. पण त्या गोष्टी घडायच्या अगोदर मार्केट काय करतो हे समजणं खूप अत्यंत आवश्यक आहे. म्हणून घाई गडबड करू नका. उद्या गुरुवार असल्यामुळे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. पैसा भेटेल, पैसा डबल होईल, 0 कॉल होईल, 1चा 10 भेटतील, 10चे 100 भेटतील, 100चे 1000 भेटतील. नका त्या फंडात पडू. त्याला वेळ आहे. एकाचे 2 करायला ना खूप वेळ आहे आयुष्यामध्ये. पहिल्या गोष्टींना समजा, शिका. त्यानंतर काही गोष्टींवरती तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा काम कराल ना, तेव्हा त्याच्यातनं जो सत्कार जो घडेल, तो खरा तुमचा अभ्यास असेल, तुमचा एक्सपिरियन्स असेल. त्यामुळे लेवल्स तुम्हाला कळल्यात. आता येऊया आपण 5 मिनिटावरती. 5 मिनिटात जर आपण येत असू, ओके, बघा 880 ची माझी लेवल लागली जी आहे ती इथेच लागलेली आहे. हा आपला पहिलाच अभ्यास आहे. ठीक आहे. त्यानंतर मी ही जी लेवल लावलेली बघा, ही 50 ची आहे. तर मी आता इथे 70 ची लेवल करतो जराशी वरती, लगभग ही वाली 70-80 ची. ओके. उद्यासाठी माझा नॉन ट्रेडिंग झोन जो असेल ना, तो लगभग असा असेल. ओके. मग मी ह्या लाईनचा काढतो आणि इथे एक लाईन टाकतो अशी. लगभग उद्याचं मार्केटनी 80 ची लेवल तोडून, कुठली 26,080 ची लेवल तोडून मार्केट जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग देत असेल, तर उद्याच्या उद्या तुम्हाला 170, 180 किंवा 200, लगभग 170 चा पहिला टार्गेट आणि दुसरा टार्गेट डायरेक्टली तुम्हाला जर भेटत असेल, तर लगभग 250. 250चा टार्गेट तुम्हाला नक्कीच भेटेल. ओके. जर मार्केटने गॅप डाऊन देऊन 880 लेवल सकाळीच तोडली, तर 775चा 100 पॉईंट जर राहिली तुम्हाला सकाळीच भेटेल बघा. 1, 2, 3. ओके. आता होतं का माहिती का, मार्केटने तुम्हाला डोक्यामध्ये टाकलेलं आहे. हा पण विचार करा, याला बोलतात सायकोलॉजिकल ट्रेड्स. आणि कसे करतात ते जरा नीट ऐकून घ्या, की मार्केटने तुम्हाला सकाळ सकाळ लालच द्यायचा प्रयत्न करणार. 1, 2, उद्या पण 3 होईल का, मुंडू काय कराल, डायरेक्टली पुढच्या पोझिशन मध्ये बसाल. मार्केट उद्या काय करेल माहितीये काय, गॅप डाऊन ओपनिंग होईल, लेवल्सला टेस्ट करेल आणि परत रिव्हर्सल येऊन ह्याच लेवलला थांबेल. ऐकलत का? परत सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला आता डोक्यामध्ये, मेंदूमध्ये तुमच्या ट्रेडिंगचा एक विषय काय झालाय, मार्केट सकाळ सकाळ 9:15 9:30 पर्यंत मार्केट खाली येतं. मग आपण घ्यायला जाऊया. काय करेल माहितीये, मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन खाली येण्याचा प्रयत्न करेल, लेवल्स पण तोडेल, तुम्हाला ट्रॅप करेल, तुम्हाला प्रॉफिट मध्ये देईल आणि झटक्यातच मार्केट वरती येईल आणि तुमचा प्रॉफिट पुरा लॉस मध्ये कन्वर्ट करेल. आणि नंतर मार्केट ह्या रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल किंवा ही रेंज सोडून इथपर्यंत ते येण्याचा प्रयत्न करेल. ओके. सायकोलॉजिकल लेवल जी आहे, जी आपली 26,000ची आहे, फक्त मार्केट किती पॉईंट्स कमी आहे, ओके, 10-20 पॉईंट कमी आहे. जास्त वेळ लागणार नाही मार्केटला परत त्या झोन मध्ये यायला. ठीक आहे. आणि खालची लेवल तर खूप कमी आहे. 770च्या नंतर आपण पुढे नेगेटिव्ह होणार आहे, 880 नंतर पुढे नेगेटिव्ह होणार आहे. मग आता उद्या जर मार्केट लो तोडत असेल आणि 880 लेवल तोडत असेल, तेव्हाच मी काहीतरी पहिला टार्गेट घ्यायचा प्रयत्न करेन, जो असेल 770चा, जेव्हा मार्केट 25,880 तोडेल तेव्हाच. नाहीतर उद्या पण मी मार्केटला फक्त अनालाइज करायचा प्रयत्न करेन, कारण का मार्केट आता 2-3 दिवस जर साइडवेज होण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला कळलं मी काय बोलतोय ते, की मार्केट आता देण्याच्या मूड मध्ये नाहीये. म्हणून मार्केट पासून हिसकावण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी हिसकावण्यामुळे फाटतात, तुटतात या बिघडतात. तसंच ट्रेडिंगचं आहे. ट्रेडिंग साठी तुम्ही उगाच अट्टहास करू नका, की मार्केट वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. जसं हर वेळेला मार्केट तेच करते, तुम्ही ट्रॅप व्हाल आणि उद्याचा दिवस तुमचे प्रीमियम कमी आहेत, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे
त्यामुळे तुम्ही मोठे मोठे लॉट घ्याल, पैसा लावाल आणि तुमचं कॅपिटल लगभग अर्ध्याच्या वरती संपेल. आणि जेव्हा उद्या परवामध्ये मोठ्या रॅल्या येतील तेव्हा तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्ही काय करू शकणार नाहीत. आणि बोलाल की तेव्हा मी जर थांबलो असतो ना तर आजची ही मला रॅली भेटली असती. हे नॉर्मल ट्रेडरचं आयुष्य आहे. सगळ्यांचे विचार तसेच आहेत. म्हणून 99% लोकांचे विचार जे असतात ना त्याचप्रमाणे मार्केट चालतंय. कारण का ह्यांचाच विचार करून 1% लोक कमवत आहेत. मग आपण पण आता ना ह्या 1% लोक जी आहेत ना वरती त्यांचा सारखा विचार करण्याचा प्रयत्न चालू करा. तर तुम्ही त्या समुद्रामधनं एक बूंद बोलतात ना, एक थेंब घेऊ शकाल. आणि हा एक थेंब तुमच्या आयुष्यभरासाठी पूर्ण आहे. खूप आहेत. एक बूंद म्हणजे काय, करोडोची ते उडवतात. आपण जर एक थेंब जर घेतला तरी आपलं आयुष्य सेटल होईल. त्या एक थेंबासाठी तुम्हाला किती प्रयत्न, किती अठास, किती त्रास घ्यायचा आहे ना हे तुमच्यावरती आहे. म्हणून बोलतो बी पॉझिटिव्ह. आयुष्य खूप छोटं आहे पण त्याला मोठेपणाने जगा. तर खरी सुरुवात आहे. बघा ना उद्या मार्केट काय करते. जर उद्या मार्केट ह्या रेंजमध्ये राहत असेल तर मी थांबेन ना, काहीच करणार नाही मी. ठीक आहे, आपल्या लेवल्स लागले आहेत. फक्त हा जो झोन आहे मी परत याला खाली घेऊन जातोय असा वाला. इथे मी ट्रेडिंग करणार नाहीये. इथे मी ट्रेडिंग करणार नाही. मला कॉल घ्यायचे तर मी याच्यावरती पुट घ्यायचं याच्यावरती, नाही तर मार्केटमध्ये मोठा गॅप निर्माण झालेला आहे. मी उद्या मार्केटला फक्त अनालाइज करायचं बघणार. तिसरी गोष्ट, तुम्ही जर पॉईंट लिहित असाल तर पॉईंट लिहित जावा. व्हिडिओला परत बघा एकदा, पॉईंट समजून घ्या. मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल ना तर मार्केट इकडनं असं येऊ शकतं. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, मार्केट जर गॅप डाऊन झालं, मगाशी पण बोललो गॅप डाऊन झालं तर मार्केट परत ह्याच झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. पॉईंट नंबर 2 झाला. पॉईंट नंबर 3, मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केटला पहिली दिशा डिसाईड करू दे. 10च्या नंतर तुम्ही ट्रेडिंग करायला चालू करा. 10 पर्यंत फक्त विचार करा. तुम्हाला हर वेळेस सांगतो ना 15 मिनिटाची, अर्धा तासाची कॅन्डल क्लोज होऊ दे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअरली कळेल की मार्केटची दिशा काय आणि त्या दिशेला तुम्ही जर ट्रेड कराल तर यस डेफिनेटली तुम्ही एक चांगलाच प्रॉफिट उद्या घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, तर मार्केट आता थांबलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पण थांबणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे. आणि शिकण्यातनं जे तुम्हाला प्राप्त होईल तेच तुमचं प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होईल आणि तुम्ही रोज ग्रीन मध्ये क्लोज व्हाल. ठीक आहे, व्हिडिओ थांबवत आहे. उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग होईल ही अपेक्षा करत व्हिडिओ थांबत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. काय तुमचे प्रश्न असतील तर माझा व्हॉट्सअपचा नंबर लिंक मध्ये आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिकडे तुम्ही मला मेसेज करू शकता. मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. गुड नाईट.